होणारं गेले 20 वर्ष प्रकाशित होणारे हे मासिक आहे। हा यावेळचा गुरुपौर्णिमा विशेषांक आहे। त्यानंतर दुसरा जो ग्रंथ आपण प्रकाशित करणार आहोत श्रीमद भगवद्गीता भावदर्शन त्रैमासिक भक्तियोग या अंकाचं प्रकाशन संपन्न होत आहे। 30 वर्ष जे भगवद्गीतेवरती विवेचन केलं ते ग्रंथ स्वरूपात आपल्यासमोर सादर करण्यात आले। सद्दन्तकाण्डं विपदमङ्गलचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं। मंगेश जी प्रत्येक के नेतृत्व में चलने वाली वेदांत भास्कर संस्था की आज स्थापना हुई, इसका मैं स्वयं सद्गुरु स्वामी श्री राम मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्री राम श्रीची आपुणा अंतर्निष्ठ जाणी श्री राम दिली श्रीदास बोले गुरु शिष्य संवादे सद्गुरु सर्वनाम समास चौथा श्री राम। शुभ हस्त प्रतीक काकाला जन्मदिवसस्य शुभकामनाः। वेदामधला एक मंत्र म्हणते आणि
मला काय म्हणायचं त्या मला कळत नाही. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. वृद्धश्रवाचा अर्थ ज्याची कीर्ती श्रद्धेनेच पाया पडायचं. आणि दुसरं त्यांच्यापेक्षा जवळची ओळख. बृहस्पतीने आपण अजून पाहिलं नाही, फक्त श्रद्धेने समजणार आहोत. पण फार जवळ त्यांच्या बृहस्पतींच्या पेक्षा जवळ आपल्याला शंकराचार्य जगद्गुरू आहेत. आणि म्हणून आपल्या सद्गुरूंना दुसऱ्या दृष्टीने पाहायचं असेल तर शंकराचार्य जगद्गुरू दोनच नात्याने गुरुकडे पाहायचं. ज्ञान देण्याच्या भूमिकेमध्ये सद्गुरु तत्व एखाद्या विग्रहाने म्हणजे शरीराने उपस्थित असतात. आपल्या सर्वांच्यासाठी जगद्गुरु शंकराचार्य आणि देवगुरु बृहस्पती एक वटून काकाच्या रूपाने उपस्थित आहेत.